नमस्कार, मी विवेक आणि तुम्ही बघत आहात माझं पुस्तक चॅनल. इथे मी तुम्हाला काही चांगले पुस्तक आणि लेखकांविषयी माहिती सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आजचा व्हिडिओ हा लेखक परिचयाबाबत आहे. बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई नथुजी चौधरी, जन्म 11 ऑगस्ट इसवी सन 1880, मृत्यू 3 डिसेंबर इसवी सन 1951, या मराठी कवयित्री होत्या. चरित्र आणि जीवन. बहिणाबाईंचा जन्म असोदे, जळगाव जिल्हा ह्या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे 6 किलोमीटर अंतरावर आहे. जन्म नागपंचमीचा दिवशी, जन्म 11 ऑगस्ट 1880 रोजी महाजनांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते. 3 भाऊ, घमा, गणा आणि घना. 3 बहिणी, अहिल्या, सीता आणि तुळसा. वयाच्या 13व्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला. नथुजी आणि बहिणाबाईंना 3 अपत्य, ओंकार, सोपान आणि काशी झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या 30व्या वर्षी बहिणाबाईंना वैद्यत्व आले. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावस भावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईंचा वयाच्या 71व्या वर्षी जळगावात 3 डिसेंबर 1951 रोजी मृत्यू झाला. त्या निरक्षर होत्या, तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्य रचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे लेवा, गणबोलीतील ओव्या व कविता रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी कविता तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता ह्या कविता लिहिल्या आहेत, त्यातल्या काही वस्तू तसेच त्यांचे घर, बहिणाबाईचा मुलगा ओंकार चौधरी, यांच्या सूनबाई श्रीमती पद्माबाई पांडुरंग चौधरी, बहिणाबाईंच्या नातसून, यांनी जीवापाड जतन करून ठेवलेले आहेत. जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. त्याला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असे नाव देण्यात आले होते. आज बहिणाबाईंच्या रोजच्या वापरातील शेतीची अवजारे, स्वयंपाकाच्या वस्तू, भांडी, पूजेचे साहित्य यांची जपणूक होत आहे. हा लौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येणार आहे. अरे संसार संसार म्हणत संसारातील सुखदुःखांचे साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात. हे संग्रहालय फक्त बहिणाबाईंच्या वस्तूंच्या आठवणींचेच संग्रहालय नाही, तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाऱ्या कष्टकरी महिलांच्या आठवणींचा, श्रमाचा हा ठेवा आहे. जळगावात जेव्हा लेखक कवी येतात तेव्हा ते आवर्जून या वाड्याचे दर्शन घेतात. बहिणाबाईंच्या घराच्या उंबरठ्यावर डोकं टेकवतात, धन्य होतात आणि मनोमन बहिणाबाईशी नाते सोडतात. त्यांच्या या आठवणी चिरकाल टिकतील हेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने पाहावे असं हे बहिणाबाईंचे संग्रहालय आहे. आचार्य प्रके अत्रे यांच्यामुळे बहिणाबाईंचे विचारधन लोकांच्या समोर आले आहे. 1950 सालच्या जुलै-ऑगस्टमध्ये बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव चौधरी अत्रे यांच्याकडे आले. यांच्या हातात कवितांचे बाळ होते. बहिणाबाईंच्या कविता सोपानदेव आणि त्यांच्या एका भावाने लिहिल्या, कारण बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हते. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या साहित्याची विल्हेवाट लावताना त्यांना ही वही सापडली होती. कविता चाळल्याबरोबर अत्रे उद्गारले, हे तर 100 नंबरी सोनं आहे. महाराष्ट्रापासून हे विचारधन लपवले तर ते पाप ठरेल. बहिणाबाई कष्टाळू होत्या, स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. दैववादापेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे अशी त्यांची धारणा होती. त्या रडत बसल्या नाही की कोणाला दोष देत बसल्या नाही, उलट त्या धीराने जीवनाला सामोरे गेल्या. हेच त्यांची जीवनविषयक तत्वज्ञानच वेगळेपण आहे. त्यांचे तत्वज्ञान हे शक्तिशाली स्त्रीचे तत्वज्ञान आहे. बहिणाबाई चौधरींच्या नावावरूनच जळगावचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे. कविता संग्रह. महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावस बंधू श्री पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे यांना दाखविल्या. अत्रे उद्गारले, होतं हे तर पावनकशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे. आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी 1952 मध्ये दुसरी आवृत्ती 1969 मध्ये प्रकाशित झाली आणि धरत्रीच्या आरशामध्ये स्वर्ग पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त 35 कविता आहेत, परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखन विविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले. कवितांचे विषय. बहिणाबाईंच्या कविता खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत रचिलेल्या आहेत. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार, शेतीची साधने, कापणी, मळणी इत्यादी कृषजीवनातील विविध प्रसंग, अक्षय्य तृतीया, पोळा पाडवा इत्यादी सण सोहळे, काही परिचित व्यक्ती असे आहेत. काव्य रचनेची वैशिष्ट्ये.
लेवा गणबोली खानदेशी भाषेतून अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्वज्ञान व्यक्त करणारे हे काव्य आहे. खानदेशातील आसोदे हे बहिणाबाईंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी लेवा गणबोली भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेती जमीन, शेतकऱ्यांची सुखदुःखे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती, असे त्यांच्या काव्यातून दिसून येते. उदाहरणार्थ, असा राजा शेतकरी चालला रे आलवानी अनवाणी, देखा त्याच्या पायाखाले काटे गेले वाकिसनी. तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्य होत. आला सास गेला सास, जीवा तुझरे तंतर, अरे जगणं मरणं एका सासाचं अंतर. किंवा लेकीच्या माहेरासाठी माया सासरी नांदते, अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द. अरे संसार संसार असाच तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तव्हा मियते मिळते भाकर. किंवा देव कुठे आभायाच्या आरपार, देव कुठे तुझ्या बुबुया मझार. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्वज्ञान त्या साध्या सोप्या आणि कमी शब्दांत सहजपणे सांगून गेले आहेत. अभिप्राय आणि समीक्षा. जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे 52 कशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे. हा तर मोहरांचा हंड आहे, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता. काव्य रचनांचा अभ्यास. बहिणाबाईंच्या काव्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश असतो. काव्य रचनांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम. बहिणाबाईंच्या काव्यरचनांवर आधारित खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा हा सांस्कृतिक कार्यक्रम मराठवाड्यातील गायकांच्या आवाजात सादर केला जातो. या कार्यक्रमाचे निर्माते, संगीत दिग्दर्शक व गायक दत्ता चौगुले व माधुरी आशिरगाडे या असून निर्मिती वर्ष आहे. लघुपट. दूरदर्शने साली बहिणाबाईंवर लघुपट काढला होता. त्यात भक्ती बर्वे बहिणाबाई झाल्या होत्या. त्यानंतर दिग्दर्शक अतुल पेठे यांनी बहिणाबाईच्या कवितांच्या प्रेरणांवर आधारित बहिणाबाई नावाच्या लघुपटाची निर्मिती केली. भाषांतरे. बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद फ्रॅग्रन्स ऑफ द अर्थ या कविता संग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे. अनुवादक माधुरी शानभाग आहेत. बहिणाबाईंचे अल्पचरित्र आचार्य अत्रे, बाबा बोरकर, पु ल देशपांडे, इंदिरा संत यांनी लिहिलेली स्फुटे आणि मालतीबाई किर्लोस्कर आणि प्रभा गणोरकर यांची समीक्षा देखील या पुस्तकात समाविष्ट केली आहे. यापूर्वी प्राकेज पुरोहित यांनी बहिणाबाईंच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद केला होता. बहिणाबाई आणि त्यांच्या कवितांवरील पुस्तके. बहिणाबाईंची गाणी संपादित संपादक लक्ष्मीनारायण बोल्ली. बहिणाबाईची कहाणी आणि गाणी संपादक डॉक्टर प्रभाकर श्रावण चौधरी, अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव. बहिणाबाई चौधरी व्यक्तित्व आणि कवित्व डॉक्टर काशीनाथ विनायक बहारटे, अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव. बहिणाबाईंची गाणी मोडी आणि मराठी डॉक्टर उज्ज्वला भिरुड, नेहते, अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव. लेवा गणबोली एक वास्तव बहिणाबाईंची काव्यबोली डॉक्टर अरविंद कृष्णा नारखेडे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.